मला चांगल्यापैकी मराठी बोलायला जमत नाही आहे. मी थोडा प्रयास करते, पण जर मी हिंदी, इंग्लिश आणि मराठी मिक्स करून बोलले तर चालणार ना? थैंक यू. इस समय मुझे लगता है कि एक ऐसे माहौल में हूँ जहाँ से कहते हैं ना कि वी बिलोंग टू दैट काइंड ऑफ एनर्जी. तो वैसा कुछ है. आदरणीय मुख्य अतिथि श्री मुकुंद फडके सर, विनायक भोसले जी, श्री चिटनीस सर नहीं है, उन्हें अनुपस्थिति में मैं धन्यवाद देना चाहूँगी कि उन्होंने मुझे इस योग्य संध्या के इस प्रोग्राम में मुझे आमंत्रित किया. दोनों गायक सुश्री पूनम कुमार जी और श्री कैलाश मोहिते जी, और आज के इस महफिल की संचालिका मिसेस सविता जाधव जी, और सभी श्रोतागण, आप सबको मेरा बहुत बहुत प्रणाम. माहौल गज़ल का बड़ा भारी सा होता है, थोड़ा सा हल्का करने की कोशिश करूँगी. एक बार हिंदी टीचर्स का इंटरव्यू था, तो 9th-10th के बच्चों को पढ़ाना था. तो हिंदी के लिए मैंने पूछा कि भाई 2 लाइन की कोई कविता होती है, उसे क्या कहते हैं. तो जो कैंडिडेट थे उन्हें पहले समझ में नहीं आया. बड़ा मुश्किल से मैंने उनको कबीरदास जी के दोहे पे कि भाई दोहा. फिर दोहे जैसी एक चीज़ होती है सोठा. हिंदी में 2 होते हैं, दोहा 2 लाइन की, सोठा 2 लाइन का. इंग्लिश में सॉनेट्स होते हैं, जो शेक्सपियरियन सॉनेट्स हैं, तो उसमें लास्ट की 2 लाइन्स होती हैं जिन्हें कपलेट्स कहते हैं. तो वो भी 2 लाइन की होती है. तो मैं बड़ा कोशिश कर रही थी कि मैं उनको किसी तरह से इस उत्तर भी लेकर आऊँ कि दोहा क्या होता है ना, कि हर 2 लाइन की कविता तो दोहा नहीं हो सकती है. अब कैसा है कि उसी समय ऐसा हुआ था, नाम नहीं लूँगी, कोई जाने माने ही बोलना चाहिए, तो उन्होंने किसी इंटरव्यू में, टीवी पैनल मैंने देखा कि वो कह रहे थे कि जैसे ये दोहा है, उन्होंने इस चीज़ को दोहा कहा, जो मुझे बहुत गहरे तक के आपत्तिजनक लगा. तो उन्होंने कहा जैसे ये दोहा है, तेरे मस्त मस्त 2 नैन, मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन, तेरे मस्त मस्त 2 नैन. तो वो थोड़ा सा मुझे लगा, ये अब नई जनरेशन तो इतना नहीं उनको डिटेल में मालूम है, तो मुझे लगा कहीं ये भी इसी तरह का कुछ ना स्टूडेंट्स को सिखा दें तो मेरे तो स्टूडेंट्स फेल हो जाएंगे. तो खैर उनको मैंने पूछा कि अच्छा बताइए सर कि क्या दोहा और शेर एक ही चीज़ है. तो उन्होंने बोला नहीं मैडम, बिल्कुल अलग चीज़ें हैं. तो मुझे बड़ी खुशी हुई कि अरे इनको पता है कि दोनों में अंतर है. तो मैंने कहा क्या अंतर है सर. तो उन्होंने कहा कि शेर तो जंगल में रहता है. एंड ये सच में मेरे साथ घटा है. आप सोच सकते हैं हमारी भारतीय भाषाओं का क्या हाल है, क्या हाल है. तो ये है कि चलिए इस लाइट से, नोट से हम शुरू करते हैं कि होता है ऐसा कभी कभी, और उसके बाद शायद उनको बाद में समझ में आया कि मैं किसी प्राणी की नहीं, मैं कविता की बात कर रही थी. सो होता है, ऐसा भी होता है कभी कभी, शायद उन्हें गलती लगी होगी. तो 2 लाइन्स की जो कहते हैं ना, गागर में सागर हम कहते हैं हिंदी, मतलब बहुत सारा अर्थ जिसमें समाया हुआ हो. तो ऐसे दो लाइन्स के जो शेर हैं, तुकबंदी होती भी है कभी कभी, बिना तुकबंदी के भी होते हैं. बहुत सारे विषयों में लिखे जाते हैं. पहले होता था कि सिर्फ मोहब्बत या विरह वियोग पे लिख दिया. फिर उसके बाद धीरे धीरे वो दर्शन पे लिखा जाने लगा, जीवन दर्शन पे लिखा जाने लगा. जैसे जैसे साहित्यकार जिनकी लेखनी चली, तो उनके विचारों के हिसाब से वो आगे बढ़ता गया. गज़ल जिसे हम कहते हैं, वो कई शेरों का एक कहते हैं कि एक अरेंजमेंट होता है ना. शुरुआत में एक थॉट चलता है, अंत में एक थॉट है, और उसके बीच में कुछ उसी थॉट से रिलेटेड भी चल सकते हैं उन्हीं विचारों में. कुछ होते हैं जो उनके अलग भी, उड़ते परिंदे से अलग भी हो सकते हैं. पर गज़ल एक बड़ी सुंदर चीज़ है. कहने का एक अंदाज अलग होता है, उसके अंदर भाव होते हैं, उसके अंदर गंभीरता होती है. हर तुकबंदी को हम अमूमन शेर कह देते हैं, लेकिन जो आज का जैसा माहौल है, या जैसे जगजीत सिंह जी का है, मिर्ज़ा गालिब का था, मीर तकी मीर का, तो वो बात अलग थी. अगर हम
आज के इसमें संदर्भ में देखें, गज़ल से मिलती जुलती एक चीज़ और होती है, उसमें आपको शेर मिलेंगे पर वो कंटिन्यूस चलता है, जैसे एक पैराग्राफ होता है, एक बात जो शुरू हुई अंत में जाकर वो खत्म होती है, गाया हो भी जाता है, उसे कहते हैं नज़्म। जैसे आपने बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी, तो ये गज़ल नहीं, ये नज़्म है। ये इसमें रिपीट नहीं होती, कोई लाइन रिपीट नहीं होगी। उसी तरह से हिंदी फिल्मों की एक नज़्म जो मुझे फिलहाल याद आ रही है, मैं ये सोचकर उसके दर से उठा था कि वो रोक लेगी, मना लेगी मुझको, तो वो भी कंटिन्यूस थॉट है, कहीं ब्रेक नहीं होता और सीधा अंत उसका एक थॉट में ही खत्म होता है, तो वो भी नज़्म है। अगर हम हिंदी फिल्मों का संदर्भ लें तो उन्होंने बड़ा योगदान दिया है गज़ल को जीवित रखने में, क्योंकि पढ़ने जिन्हें पढ़ना है वो तो पढ़ते ही हैं, पर गज़ल के लिए हमेशा कहा जाता है कि गज़ल कहनी है, एक गज़ल छेड़ी उसने, एक गज़ल कही उसने, ये कहीं पे भी नहीं होगा कि गज़ल लिखी उसने, है ना। तो ये कहने की चीज़ है, सुनने की चीज़ है, इसका एक अंदाज होता है, इसका एक अंदाज़े बयां होता है, तो वो बड़ा महत्व रखता है, उससे उसके अर्थ में अंतर आ जाता है। एक एक शब्द होता है, उसके कई कई अर्थ होते हैं, कहने के लहजे से उसका अर्थ बदल जाता है। जैसे एक गज़ल है, सुना होगा आपने, काफ़ी कॉमन है, फिल्मों में भी हमारी थी और जगजीत जी ने भी गाया हुआ है वो, पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने का। उसमें एक जगह आता है कि एक लाइन है जिसमें यह है कि और शब्द आता है और उस और शब्द का अर्थ एंड नहीं होता, जो हम कहते हैं ना कि आनी अनखिन पैसे टाइप ना, वो वैसा वाला कुछ नहीं, और मतलब एंड भी नहीं, इंग्लिश वाला एंड भी नहीं, उसका डिफरेंट है ना, कि हमारा एक अलग, जैसे कहते हैं कि गालिब का है अंदाज़े बयां और, तो दैट्स अ डिफरेंट थिंग। अब वो और जब आखिरी में आ गया तो उसका अर्थ बदल जाता है। तो ऐसे बहुत सारी चीज़ें हैं। फिल्मों में अगर हम देखें तो सबसे पहले जो चीज़ शुरू हुई, तो हम बेगम अख्तर को भुला नहीं सकते, वहाँ से शुरुआत उसकी मानी जाएगी जिन्होंने गज़ल को पॉपुलर किया। बेगम अख्तर हैं, फरीदा खानम हैं, और फिर होते होते फिर नूरजहां जी के बाद में तलत महमूद साहब, और उसके बाद में मोहम्मद रफ़ी जी ने भी कुछ गाई हैं। काफ़ी लोगों ने इसमें योगदान दिया है। नौशाद साहब हैं जिन्होंने उसको संगीत से सजाया, जिसको मौसीकी कहते हैं। मदन मोहन साहब को तो भुला ही नहीं सकते, उनका तो सबसे पहले इसमें नाम आना ही आना है। तो ऐसे बहुत सारे लोग हैं जिन्होंने इसमें कंट्रीब्यूट किया। उसके बाद धीरे धीरे एक फेज ऑलमोस्ट फेड आउट सा होने लग गया था, गज़ल सुनने में आती थी कभी कभार। फिर 80 के दशक की जो शुरुआत हुई, 70s का अंत और 80 की शुरुआत, तो कहते हैं ना कि गज़ल रोज लाइक फीनिक्स, कहते हैं ना कि वो राख में से जैसे उठती है वैसे, तो ऐसा एक दौर शुरू हुआ। और वो दौर शुरू हुआ आर्ट फिल्म्स के साथ। थोड़ा सा लीक से हट के जो फिल्में थी, गंभीर विषयों पे बनती थी, और उनका जो संगीत होता था वो भी बड़ा गंभीर, क्योंकि वो कहानी को डेवलप करती थी आगे। वो ऐसा नहीं है कि पेड़ों के आसपास घूम रहे नाच रहे हो गया ना, वो कथा को आगे, उसकी मूड को आगे बढ़ाती थी। तो वो दौर था नसीरुद्दीन शाह साहब का, स्मिता पाटिल, शबाना आज़मी, राज किरण, फारूक शेख, दीप्ति नवल, शायद मैं और भी कुछ एक नाम भूल रही हूँ, अमोल पालेकर भी इसमें हैं। तो वो एक दौर था जब बड़ी अच्छी अच्छी गज़लें कही गई फिल्मों में, और महेश भट्ट के डायरेक्शन में बड़े अच्छी गज़लें सामने आई। फिल्में उनकी होती थी, डायरेक्ट म्यूज़िक चाहे किसी का भी हो, लेकिन कहते हैं ना कि एक बड़ी साहित्य का एक अच्छा सा एक झोंका हवा का, जैसे कहते हैं ना ताज़ी हवा का झोंका सा आया। बड़ी अच्छी अच्छी गज़लें उस समय आई, शायद उसमें से कुछ आप लोग अभी पेश भी करने वाले होंगे। एक है जो इतनी कॉमन नहीं है लेकिन बड़ी अच्छी, सीने में जलन आंखों में तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है। अब आप देखिए, यही थॉट, ए दिल है मुश्किल जीना यहाँ, उसमें भी ये है, जरा हट के जरा बच गई है बॉम्बे मेरी जान। सेम चीज़, सीने में जलन आंखों में तूफान सा, सीने में जलन, है ना, कितना फर्क है। बात वही है, उसमें भी परेशानी की बात है, इसमें भी परेशानी की बात है, पर एक का मूड
परेशान है, सड़क पे चलता हुआ व्यक्ति परेशान है। तो ये सब जो है एक अलग माहौल है। साहित्य का एक बड़ा अच्छा अनोखा संगम है, गीत संगीत और साहित्य, विचारों का, है ना। एक विचार चलता है, विचारों की गहराई है गजल में, एक एक शेर में गहराई है। तो एक अलग ही माहौल है, बड़ा अच्छा माहौल है। मैं चाहती हूँ आप सब इसको एंजॉय करें, और आपकी और गायकों के बीच में से मैं थोड़ा सा विदा लेना चाहूँगी। और अब मैं ये माइक भी आपको देती हूँ आगे। कुछ अगर मेरे कहने में अगर कुछ कमी रह गई हो तो कृपया क्षमा करेंगे। मैं कोशिश करूँगी आगे से कभी मराठी में भी कोशिश करूँगी, टाइम लगेगा पर करूँगी कोशिश। थँक यू, धन्यवाद। हिंदीनंतर तशा प्रकारचं हिंदी आम्ही बोलू शकत नाही, जसं तुम्ही मराठीत आहे तसं आम्हाला न्यू ब्रँड हिंदीच आहे. त्यामुळे आम्हाला ते कोणाला काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. विचारों का आदान प्रदान, कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट. तुम्ही काय लंडनमध्ये शीख लोक टॅक्सी चालवतात आणि इंग्लिश येत नाही, पण ते लंडनमध्ये सगळीकडे फिरवतात टॅक्सी. टॅक्सी ड्रायव्हर शीख लोक आहेत. तसंच आहे, कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट. काय म्हणतं आय वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर असेल किंवा नुसतं पाणी म्हटलं ते पाणी मिळणारच अशा अर्थ नाही. त्यामुळे निश्चितच भाषा ही महत्त्वाचं संवादाचं माध्यम आहेच आहे. आज ह्या चांगल्या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. आज शिरीषराव इथं नाहीत, विनायक भोसले साहेब आहेत. आम्ही पतसंस्थेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तिथं आहोत, कारण ह्या सभागृहाने एवढे चांगले उपक्रम राबवले संगीताच्या दृष्टिकोनातून की आता बाहेर सुद्धा, आता आमच्या बातम्या ज्या आम्ही छापतो, मी पाठवतो सगळीकडे, त्या कुठे बाहेर छापून आल्या की बाहेरचे फोन येतात, अरे एवढ्या पतसंस्थेमध्ये एवढे कार्यक्रम कसे होतात. ऑटोमॅटिक म्हणजे शिरीषराव म्हणतात तसे जाहिरात तर आपण करत नाही पतसंस्थेची, पण या निमित्तानं तोंडामध्ये आणि प्रत्येकाच्या शब्दामध्ये पतसंस्था झाली. पण अनेक लोकांना आपण इथं संधी देतो, वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम. गेल्या वर्षभरामध्ये मी कालच माझं व्हॉट्सअपचे चॅट डिलीट करत होतो, बघत होतो, मॅक्झिमम आपल्या कार्यक्रमाचे चॅट्स होते की मी केलेली बातमी असेल, मी केलेले व्हायरल केलेले असतील. एवढे वर्षभरात नाही म्हणत 200 पेक्षा जास्त कार्यक्रम झालेत आपल्या या सभागृहामध्ये, सगळे गाण्यांचे कार्यक्रम. आणि सगळ्या गाण्यांच्या कार्यक्रमाला शिरीषरावांच्या आग्रहाने मला बोलावं पण लागतं. हा एक आता कर्मकांडात ठरून गेलंय. आणि जेव्हा आता मॅडम सुद्धा शिरीषराव यांना सुद्धा आता नक्कीच बोलायला सांगितली, काही दिवसांना मराठी निश्चितच बोलतील. आणि आज जो कार्यक्रम आहे की खरंच गझलचा कार्यक्रम आतापर्यंत इथं झालेला नाहीये. एक लक्षात घ्या, इथं गझलवर एक प्रोज कार्यक्रम म्हणजे गद्य कार्यक्रम झाला. ह्या सभागृहात तुम्ही बसल्यात ना, तिथं गझल एका लेखकाचं पुस्तकाचं प्रकाशन आपण इथे केलं. गझल लिहिणारा एका लेखकाचा जो मोठा सांगलीचा लेखक होता, त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन इथं झालं. पण गझलवरचा गाण्याचा कार्यक्रम इथं पहिल्यांदाच होता. गाण्यांचे जे विविध कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये कोणी गझल सादर केली असेल हा भाग नंतरचा, पण खास डेडिकेटेड टू गझल हा पहिल्यांदाच झालेला. आणि मॅडमने आता गझलची सगळी माहिती सांगितली. त्याच्यामध्ये अगदी मिर्झा गालिब की त्याच्या पूर्वीपासूनचा जरी आपण विचार केला तरी प्रेमभंग दुःख हेच वलय आहे त्याच्यामध्ये. अनेक वेळा मुख्य जी बेसिक आयडिया असते कोणत्याही गझलची ती प्रेमभंग दुःख ह्या प्रकारातलीच असते. पण चित्रपटामध्ये जी गझल येते ती जरा वेगळ्या प्रकारे येते, कारण प्रत्येक गझलचे जे नियम आहेत, ज्याला मतला मक्ता मधलं हे असं अनेक गोष्टी असतात की पहिला शब्द शेवटचा शब्द बरोबर यायला पाहिजे, शेवटी ली असेल तर दुसरा शब्द लीच यायला पाहिजे, असे अनेक नियम गझलमध्ये असतात. पण चित्रपटामध्ये चाल बसवताना ते मीटरमध्ये बसत नाहीत, मग बदल केले जातात. मॅडमने आता जे चित्रपटाची उदाहरणं घेतली तर उमराव जान जो चित्रपट एक आला होता, त्या उमराव जान मधले जे खय्यामनी जी गझलची रचना केली सगळी, म्हणजे आणि आशा भोसलेचा सर्वात बेस्ट आवाज आपल्याला उमराव जानमध्ये ऐकायला मिळतो. ज्या गझल आहेत उमराव जानमध्ये असतात, तुम्ही कधीही बघा उमराव जानचा ट्रॅक तुम्ही ऐका, अर्धा तासाचा आहे, फक्त 32 मिनिटाचा आहे. मी आठवड्यात एकदा तरी 5-6 गाणी ऐकतो. आपल्याला अनेक वेळा वाटतं सगळ्यांच्या चाली सारख्या आहेत, पण गझलच आहेत सगळ्या, व चाली सारख्याच असणार आहेत. ह्या प्रकारे जगजीत सिंगांच्या गझल आहेत, पंकज उधासांच्या आहेत, अनेकांनी गझल ज्या म्हणतात ते जो लिहिणारा गायक आहे, लिहिणारा गीतकार आहे, त्याच्या शब्दांना तुम्ही कशा प्रकारे वाचकांपर्यंत पोहोचवता, ही त्यांचं कौशल्य तिथं होतं. मोठ्या प्रमाणात ज्या गझल मराठीमध्ये सुद्धा आपण बघतो, सुरेश भटांच्या गझल तर खूप लोकप्रियता, ज्याला वेगळ्या प्रकारच्या चाली हृदयनाथ मंगेशकरांनी दिला. इतक्या गझल म्हणजे गझल सम्राटच मानलं जातं. नंतर भीमराव पांचाळ्यांनी गझल प्रकार लोकप्रिय केला. त्यांनी अनेक चांगली गझल म्हटले, अनेक लोकांच्या तशा आल्या. नागपूरचे भाऊसाहेब पाटणकर म्हणून एक होते, ते गझलचा कार्यक्रम करायचे, म्हणजे गायचे नाहीत पण ते गझलांचा कार्यक्रम करायचे. त्यांची एक गझल मी तुम्हाला गंमत म्हणून वाचून दाखवणार आहे की किती गझलमध्ये कशा विचार माणूस करू शकतो. ह्या वेगळ्या प्रकारे तुम्हाला जर पोहोचवायचं असेल तर हे निश्चितच आहे.
जेव्हा मिर्झा गालिबचं जेव्हा चित्र नसिरुद्दीन शाहने मिर्झा गालिबवर एक मालिका केली होती दूरदर्शनच्या जमान्यामध्ये, काही लोकांनाच आठवत असेल, मिर्झा गालिब नावाची मालिका होती. 13 भागांच्याच मालिका तेव्हा असायच्या. आता जर का 13,000 भागांच्या नसायच्या, तर 13 भागामध्ये मालिका संपायची. ते मिर्झा गालिब जे त्याचं चित्रण होतं की इतका लोकप्रिय माणूस पण शेवटी कशा दारिद्र्यावस्थेत त्याला जावं लागतं, की घरातल्या पत्नीचं सुद्धा सहकार्य नव्हतं. त्यामुळे त्याच्या गझलांना एक प्रकारची धार पण आली की जे तुम्ही उपमा दिल्या तर तो ज्या समाजात येत होता तिथं तो त्या समाजाचा धर्माचा अपमान होईल असं वाटत असताना सुद्धा त्यांनी मशीद, महिलांचा बुरखा याच्यावर सुद्धा काही शेर लिहिले आहेत. कारण हे गझला लिहिले आहेत खरं तर आपण वाटेल अशा प्रकारचं होतं. मगाशी मॅडमने सांगितलं तसं गझल म्हणजे शेरांचा एक समूह आहे. अनेक शेर एकत्र जेव्हा केले जातात त्याला आपण गझल म्हणतो. आणि प्रत्येक शेर सेपरेट आहे. त्याचा प्रत्येक शेरचा अर्थ सेपरेट, एक मध्यवर्ती कल्पना आहे. तुम्ही सुरुवातीला ती मध्यवर्ती कल्पना मांडता आणि सर्वात शेवटी ती मध्यवर्ती कल्पना सिद्ध करता. मधल्या काळामध्ये तुम्हाला प्रत्येक शेर वेगळा आहे. तुम्ही जर तो शेर वेगळा काढला तरी त्याला अर्थ आहे आणि तो एकत्र घेतला तर पहिल्या तर दुसऱ्याचा अर्थ त्याला जोडलेला आहे. या अर्थाने ती आपल्याला गझल बघता येते. आणि हा एक वेगळा संगीत प्रकार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमधलं जे गझल आहे ते एक संगीताचा वेगळा प्रकार आहे. ज्याला सुफियाना म्हणतो आपण, त्याचा एक थोडासा भाग आहे. सुफियाना संगीतासारखा तो भाग आहे. जसं कव्वाली आहे किंवा मगाशी मॅडमनी नसिरुद्दीन शाहचा उल्लेख केला. नंतर सरफरोश चित्रपटामध्ये गझल आली होती. सरफरोशमध्ये एक नसिरुद्दीन शाहने म्हटलेली गझल आहे. किंवा माझ्या आवडीची गझल राज बब्बर आणि हिचा डिंपल कापडियाचा चित्रपट आहे, किसी नजर, एक पावसातली जी गझल आहे ती खूप ऐतबार चित्रपटामध्ये. अशा नंतरच्या काळामध्ये सुद्धा गझल खूप चांगल्या प्रकारे आल्या. मला वाटतं मोहिते साहेबांनी असल्या काही घेतल्या असतील, नसेल घेतलं तरी एक वेगळे कलेक्शन सुद्धा आम्हाला ऐकायला मिळेल. पण या निमित्ताने इथं मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी आभार आहे. फक्त एक शेवट स्वातंत्र्य घेतो आणि एक वेगळी गझल मराठीतली आहे ती जसं कोणी त्याला रूपांतर संगीत दिलेलं नाही. भाऊसाहेब पाटणकर हे कार्यक्रमामध्ये सादर करायचे. अनेकांना भाऊसाहेब पाटणकर माहिती असतील, वकील होते नागपूरचे मोठे, आणि त्यांनी केलं होतं. ह्याच्यामध्ये त्यांनी बघा 52 पत्ते जे असतात आपले प्लेइंग कार्ड्स, त्या 52 पत्त्यांवरनं ही गझल दिलेली आहे. काय बघा ते, मारतो राजास एक्का नहिल्यास दहिला मारतो. आता तो आहे तर पुढे तोच येतो. ह्याच्यामध्ये असे कल्पनेचे खेळ सारे कोणी कोणानं मारतो. म्हणजे हा पहिला एक त्यांचा एस्टॅब्लिश झाला. हा आपला विषय 12. पाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे, सारेच तुकडे कागदाचे छाप नुसते वेगळे. म्हणजे कागदाचे तुकडे आहेत फक्त, कोण 5वी पंजे कोण शक्य अशा प्रकारातला आहे. आता जरासा रंग काही खेळास येऊ लागला, पत्त्यात राजा स्वतःला राजाच मानू लागला. राणी सही जाणीव झाली काही और होऊ लागली, लाजली नव्हती कधी ती आज लाजू लागली. पत्त्यातली राणी पण लाजू लागली. दीनतेचा खेद आता दुर्वीस होऊ लागला. दीनता म्हणजे कमी, दुर्वी म्हणजे कमी झाली ना, एकदम कमी दर्जाची म्हणजे दुर्वी, म्हणून तिला तर दीनतेचा खेद आता दुर्वीस होऊ लागला. पंजामुळे चौऱ्यास आता श्रीमंत वाटू लागला. ह्याच्यातनं बघा हे गरीब एक लो मध्यमवर्गीय दरिद्री श्रीमंत ह्याच्या एकमेकाला वाटतो आपण. त्या अर्थाने तिने म्हणले की दुर्वीला खूप कमी वाटते, जेव्हा पंजाला वाटतं आपण चौऱ्यापेक्षा खूप चांगले असं वाटतं. ह्या अर्थानं तो विषय त्यांनी पुढे घेतलेला. विसरून निज रूप नुसते नामरूपी गुंतले, भलत्याच कुठल्या अवदसेच्या पाशात आता गुंफले. नुसता उपाधी भेद कोणी राजा नव्हे, कोणी राजा नव्हे राणी नव्हे. कोणी राजा नाही कोणी राणी नाही. आणखी सांगू पुढे तो खेळही आमचा नव्हे, खेळतो दुसराच त्याला पाहिले नाही कोणी. खेळतो दुसराच म्हणजे वरचा माणूस. आपण सगळे पत्ते असं गृहीत आता पुढे सगळं आलेलं. खेळतो दुसराच कोणी त्याला पाहिले नाही कोणी, म्हणती त्याला ईश म्हणती अल्लाह कोणी, कोणी येशू, कोणी येशू कोणी असा अर्थ. म्हणजे कोणी येशू म्हणेल, कोण देव म्हणेल, पण अल्लाह म्हणेल, या अर्थ नाही. त्याचा म्हणे हा खेळ नुसते पत्ते आम्ही पत्त्यातले, एक परी पत्त्यास कळते मर्म हे पत्त्यातले आहे. इथे रंगीत रंगेल कोणी पत्ता असा पत्त्यातला, जरी पत्त्यातला तो नाही तसा पत्त्यातला. म्हणजे हा खूप गहिरा अर्थ आहे, समजणं खूप वेगळं आहे. नाम स्वरूपाचा स्वतःचा पत्ताच ना त्याला कधी, ना कशाची खंत होते राजा कधी दुर्वी कधी. तुम्ही कधी राजा असता कधी दुर्वी असता, तुझी खंत बाळगू नका अशा अर्थाने ते आहे. सर्वात कमी आणि सर्वात मोठं. हसतो नुसताच आहे सर्वाहुनी हा वेगळा, आणखी सांगाल काही वेदांत कोणी वेगळा.
त्याच्यापेक्षा वेगळा वेदांत कोणी सांगू शकत नाही, या अर्थाने त्यांनी संपवलेली आहे. आणि अशा अनेक त्यांनी भाऊसाहेब पाटणकरांनी असे 2 तास कार्यक्रम करायचे, गायचे नाही पण वेगळ्या प्रकारचे सादरीकरण करायचे. तुम्हाला युट्यूबवर सुद्धा ते बघायला मिळेल. या निमित्तानं मला ते आठवलं, माझ्याकडे जी तयार होती गजल मी सांगितली. आता आपण पद्य गझलीकडे वळू आणि कैलास मोते त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती करतो आणि कार्यक्रम सुरू करायला लागतो.